मधील नेक्स्ट टॉपिक शिकणार आहोत, ज्याचं नाव आहे डाटा टाइप्स. डाटा टाइप्स, व्हॉट इज मीन बाय डाटा टाइप्स? आता डाटा टाइप्स म्हणजे काय, तर आपण सी प्रोग्रामिंग लिहित असताना कॉम्प्युटरला काही इनपुट डाटा प्रोव्हाइड करणार आहोत. ओके, आणि कॉम्प्युटर कडून आपण आउटपुटला काही डाटा मागवणार आहोत. मग आता कॉम्प्युटर त्या इनपुट डाटावर प्रोसेस केल्यानंतर आपल्याला आउटपुटला जो डाटा दाखवणार आहे किंवा आपण इनपुटला जो डाटा प्रोव्हाइड करणार आहोत, तो डाटा आपण त्याला कोणत्या फॉर्मॅटमध्ये देणार आहोत. जसं की आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं की कॉन्स्टंट असतात, तर ते कॉन्स्टंट इंटिजर टाईप असतात, फ्लोटिंग पॉइंट टाईप इंटिजर, काही फ्लोटिंग पॉइंट टाईप असतात. म्हणजे काही काही मध्ये आपण दशांश चिन्हाचा वापर करतो, तर काही मध्ये आपण दशांश चिन्हाचा वापर करत नाही, डायरेक्ट पूर्णांक संख्या आपण यूज करतो. तर अशाच प्रकारे ज्यावेळेस आपल्याला एखादा व्हेरिएबल आपण एक्सप्लेन करणार आहोत, उदाहरणार्थ समजा आपल्याला n हा व्हेरिएबल कॉम्प्युटरला इनपुटला द्यायचा आहे, तर आता हा n व्हेरिएबल जो आहे तो व्हेरिएबल कशा प्रकारचा आहे, म्हणजे इंटिजर टाईप आहे का, किंवा त्याची जी व्हॅल्यूज असणार आहेत त्या 1 2 3 4 आहेत की 1.1 1.2 ह्या पण व्हॅल्यूज त्याला अलाउड आहेत, हे बघण्यासाठी आपण आधीच तो व्हेरिएबल n हा कोणत्या प्रकारचा आहे हे त्याला एक्सप्लेन करतो. त्याला काय म्हणायचं, डाटा टाइप्स. म्हणजे आपण कॉम्प्युटरला जो डाटा देणार आहोत किंवा कॉम्प्युटरचा आउटपुटला आपण जो डाटा घेणार आहोत, तो डाटा कशा फॉर्म मध्ये आहे हा तो व्हेरिएबल ऑलरेडी आपण आधीच एक्सप्लेन करतो की तो व्हेरिएबल कशा प्रकारचा आपल्याला हवाय. याला म्हणायचं डाटा टाइप्स. मग आता डाटा टाइपचे किती प्रकार आहेत, तर डाटा टाइपचे सुरुवातीला जे टाइप्स आहेत ते आहेत 4 प्रकार. ओके, कोणकोणते 4 टाइप्स आहेत ते? मग सगळ्यात पहिला जो प्रकार आहे तो आहे प्रायमरी डाटा टाइप. प्रायमरी डाटा टाइप, प्रायमरी डाटा टाइप. दुसरा जो टाइप आहे तो आहे युजर डिफाइंड डाटा टाइप. युजर डिफाइंड डाटा टाइप. ओके, तिसरा जो टाइप आहे तो आहे डिराइव्ड डाटा टाइप. डिराइव्ड डाटा टाइप. आणि चौथा जो प्रकार आहे तो आहे एम्प्टी डाटा सेट. एम्प्टी डाटा सेट. ओके, त्यापैकी सध्या सिलेबस मध्ये तुम्हाला फक्त सुरुवातीला प्रायमरी डाटा टाइप हा आहे. तर प्रायमरी डाटा टाइप कोणकोणते आहेत, तर त्याचे सुरुवातीला किती प्रकार आहेत ते बघूयात आपण. त्याचे 3 प्रकार आहेत. प्रायमरी डाटा टाइपचे 3 प्रकार आहेत. प्रायमरी डाटा टाइप म्हणजे काय, तर मेनली आपण इन जनरल जे डाटा टाइप यूज करतो, वारंवार यूज करतो, जे की ऑलरेडी कॉम्प्युटरला माहित आहेत किंवा सी लँग्वेज मध्ये कॉम्प्युटरला ते डिफाईन केलेले आहेत, अशा प्रकारचे डाटा टाइप आहेत. त्याला आपण प्रायमरी डाटा टाइप असं म्हणतो. म्हणजे जे ऑलरेडी सी लँग्वेज मध्ये डिफाईन आहे. ते कोणकोणते आहेत, तर आपल्याला माहिती आहे की इंटिजर डाटा टाइप म्हणजे आपण कॉम्प्युटरला जो व्हेरिएबल देणार आहोत आणि ज्या व्हेरिएबल मध्ये आपण एखादा नंबर इनपुट देणार आहोत, तर ते जे इनपुट आपण देणार आहोत, उदाहरणार्थ आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं की ज्यामध्ये आपण रेडियस डिफाईन केली होती. आता ही रेडियस जर व्हॅल्यू आपण 1 2 3 4 अशा फॉर्म मध्ये त्याला देणार आहोत, म्हणजे रेडियस इज इक्वल टू 1 सेंटीमीटर, रेडियस इज इक्वल टू 2 सेंटीमीटर, तर आपण त्या एक्झाम्पल मध्ये बघितलं होतं की आपण कॉम्प्युटरला सांगतो की एंटर द व्हॅल्यू ऑफ आर. मग जर आपण त्याला ऑलरेडी ती डिफाईन केलेली असेल, आर हा व्हेरिएबल काय आहे, तर ती इंटिजरची व्हॅल्यू आपण आर मध्ये सेव्ह करणार आहोत. तर हा कोणता टाइप झाला, तर हा झाला इंटिजर डाटा टाइप. कशाचा, प्रायमरीचा सब टाइप. ओके, इंटिजर डाटा टाइप. यामध्ये सगळे जे नंबर्स असतील ते कशा फॉर्मॅट मध्ये असतील, तर ते इंटिजर नंबर्स असतील. म्हणजे 1 2 3 4 सो ऑन सगळे नंबर्स असतील ते इंटिजर मध्ये असतील. आणि हा डाटा टाइप आपण ज्यावेळी कॉम्प्युटरला प्रोव्हाइड करतो त्यावेळेस आपण त्यावेळेस असं लिहितो की INT आणि स्पेस देतो आणि मग सांगतो की हा इंटिजर आहे. कोणता इंटिजर आहे, तर समजा x असेल किंवा y असेल किंवा n असेल, जो पण इंटिजर असेल त्या अशा स्टेटमेंटच्या फॉर्म मध्ये आपण तो डिफाईन करतो. प्रत्येक वेळी ज्यावेळेस तुम्ही हा इंटिजर डाटा टाइप कॉम्प्युटरला प्रोव्हाइड करणार आहात सी लँग्वेज मध्ये, त्यावेळी स्टेटमेंट संपल्यानंतर सेमीकॉलन द्यायला विसरायचं नाही. ओके, मग इंटिजर कोणकोणते आहेत, तर x y n. अशाच प्रकारचा इंटिजर नंतरचा पुढचा डाटा टाइप आहे तो आहे फ्लोटिंग पॉइंट डाटा टाइप. ओके, फ्लोटिंग पॉइंट डाटा टाइप हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की फ्लोटिंग पॉइंट कशा पद्धतीने दिला जातो, की समजा आता एक्स वाय जसे इंटिजर आपण एक्सप्लेन केले त्याच पद्धतीने समजा आपल्याला जी व्हॅल्यू द्यायची आहे ती जर आपल्याला त्याला डेसिमल पॉइंट मध्ये द्यायची असेल, म्हणजे 1.1 अशा पद्धतीने द्यायची असेल किंवा 1.2 अशा पद्धतीने व्हॅल्यू असेल किंवा 0.5 असेल, किंवा आपल्याला जर मल्टिप्लिकेशन 1.2 इंटू 0.5 अशा प्रकारचं मल्टिप्लिकेशन पुढे चालून येणार असेल आणि ही व्हॅल्यू जी आहे हा आपला जर व्हेरिएबल असणार आहे की जो आपल्याला माहित नाही इंटिजर मध्ये येणार आहे की फ्लोटिंग मध्ये येणार आहे, किंवा आन्सर आपल्याला फ्लोटिंग मध्ये हवा असेल,
तर अशा वेळेस काय केलं जातं, व्हेरिएबल एक्सप्लेन करताना किंवा डिफाईन करताना तो फ्लोटिंग पॉइंट डाटा टाइप मध्ये एक्सप्लेन केला जातो. तर तो कसा लिहिला जातो, तर मग त्यावेळेस असं लिहिलं जातं FLOAT फ्लोट. ओके, पुन्हा स्पेस द्यायचा आहे. त्या ठिकाणी तुम्ही लिहिणार आहात की समजा झेड हा तुमचा फ्लोट पॉइंट आहे, तर ती व्हॅल्यू ज्या ज्या वेळेस तुम्ही त्याला कॉम्प्युटरला प्रोव्हाइड कराल, तर ती व्हॅल्यू तो 2 ही जरी व्हॅल्यू असेल, 2 ही व्हॅल्यू जरी तुम्ही झेडला दिलेली असेल, तर तो स्टोअर करताना ती 2.0 अशाच पद्धतीने तो स्टोअर करणार. हा झाला फ्लोटिंगचा डाटा टाइप. आणि स्टेटमेंट संपल्यानंतर काय, सेमीकॉलन असेल. तुम्हाला आता अनेक व्हेरिएबल्स डिफाईन करायचे असतील, तर ते व्हेरिएबलच्या मध्ये देताना कॉलम द्यायचा आणि स्टेटमेंट संपल्यानंतर मात्र सेमीकॉलन द्यायचं. ओके, तर अशाच प्रकारचा थर्ड डाटा टाइप आहे, तो आहे आता इंटिजर झाला, फ्लोटिंग पॉइंट झालं, मग तो कोणता आहे, तर कॅरेक्टर. ओके, आता बऱ्याच वेळेस आपण बघतो की बरेचसे जे एक्झाम्पल्स असतात ते एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करताना वेगवेगळे व्हेरिएबल्स यूज करतो आणि आउटपुटला देखील आपल्याला ते जे एक्झाम्पल असेल ते एक्झाम्पलचा व्हेरिएबल फॉर्म मध्येच हवं असतं. ओके, म्हणजे समजा आता XY अशा प्रकारचं तुम्ही एक्झाम्पल देताना इनपुट दिलं, XYचं आपण वेगवेगळे एक्झाम्पल सॉल्व्ह केले आणि XY चे एक्झाम्पल सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला Y आणि X मधलं रिलेशन माहिती फाइंड आउट करून घ्यायचंय. तर मग शेवटी काय रिलेशन येत असेल, समजा X = 3Y असं रिलेशन तुम्हाला मिळत असेल, तर तुम्ही लास्टला काय मग त्याच्याकडून आउटपुट मागणार आहे की X ची व्हॅल्यू किती आहे, तर ती कोणत्या फॉर्म मध्ये असेल, 3Y, म्हणजे तिच्यामध्ये काय असणार आहे, Y इन्व्हॉल्व आहे. Y इन्व्हॉल्व आहे म्हणजे कोणत्या प्रकारचं आउटपुट आहे, त्यामध्ये कॅरेक्टर टाइप आउटपुट आहे. मग तुम्हाला हे व्हेरिएबल्स ऑलरेडी एक्सप्लेन करावं लागतात आणि त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने एक्सप्लेन करता, कॅर आणि मध्ये स्पेस असतो आणि मग समजा X आणि Y काय जे तुमचे व्हेरिएबल्स असतील त्यामध्ये तुम्ही कॉलम देणार आहात आणि लास्टला सेमीकॉलन. अशा पद्धतीने हे स्टेटमेंट जे आहेत ते स्टेटमेंट्स सी लँग्वेज मध्ये लिहिले जातात. आता आपण हे ऑलरेडी बघितलंय की आपण व्हेरिएबल केव्हा एक्सप्लेन करतो, हा डाटा टाइप केव्हा एक्सप्लेन करतो, तर मेन लिहिल्याच्या नंतर आपण काय करतो, ओपनिंग ब्रेसेस देतो आणि ओपनिंग ब्रेसेस दिल्यानंतर मग जे पण व्हेरिएबल्स आहेत ते आपण डिफाईन करतो आणि ते डिफाईन करताना मग हा जो आहे इंट, फ्लोट, हा काय आहे त्याचा डाटा टाइप किंवा कार म्हणजे कॅर म्हणजे CHAR कॅरेक्टर, हा डाटा टाइप आपण त्यामध्ये सांगतो. आता दुसरे आहेत युजर डिफाईन. युजर डिफाईन म्हणजे काय, तर हे जे डाटा टाइप्स आहेत हे इंटिजर, फ्लोट किंवा कॅरेक्टर याच्याऐवजी आपणही काही डाटा टाइप तयार करू शकतो. उदाहरणार्थ आपण त्याला कॉन्स्टंट म्हणू शकतो, CONST, किंवा दुसरा एखादा टेम्प नावाचा एखादा आपल्याला स्वतःचा असा डाटा टाइप तयार करायचा असेल तर तोही आपण तयार करू शकतो, पण त्यासाठी थोडीशी वेगळे फंक्शन्स आहेत, वेगळी प्रोसिजर आहे. तो तुम्हाला सध्या सिलेबसमध्ये नाही. डिराइव्ह डाटा टाइप, एम्प्टी डाटा सेट, हे पण याच्यापेक्षा अजून 2 वेगवेगळे प्रकार आहेत, ते पण तुम्हाला सिलेबस मध्ये नाही. त्यामुळे सध्या फक्त हा पॉईंट आपण बघणार आहोत. ओके, आता त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो असा आहे की ज्यावेळेस तुम्ही इंटिजर, फ्लोटिंग पॉईंट किंवा कॅरेक्टर्स हे डाटा टाइप देता त्यावेळी बऱ्याच वेळेस कॉम्प्युटरच्या मशीनची मेमरी किती आहे, तुम्ही याला किती बीट मधली इनपुट देणार आहात त्यावर डिपेंड आहे की किती लार्ज नंबर यामध्ये सेव्ह होऊ शकतो. हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले. आता समजा जर 8 बीटचं मशीन आहे, 8 बीट म्हणजे किती, तर 1 बाईट. ओके, 8 बीट म्हणजे 1 बाईट. तर 8 बीटचं म्हणजे 1 बाईटचं जर मशीन असेल तर त्या मशीन मध्ये किती नंबर सेव्ह होऊ शकतात टोटल, तर टोटल नंबर आपण कशी लिहितो, तर तुम्हाला माहिती आहे की समजा 2 बीट मशीन असेल तर आपण लार्ज नंबर किती असतो बायनरी मध्ये 1 1. तो लिहिताना आपण कसा लिहितो, तर 2:0 आणि 2:1. इथल्या नंबरला आपण याने गुणतो, 2:0 × 1 म्हणजे किती झाला, हा झाला 1. 2:0 × 1 म्हणजे 2:0 आणि 2:0 म्हणजे किती झाला 1. सिमिलरली 2:1 म्हणजे झाला 2, 2 × 1 म्हणजे झाला 2 आणि यांची आपण ऍडिशन करतो. 1 1 हा बायनरी जो नंबर आहे तो डेसिमल मध्ये कशा पद्धतीने सेव्ह होतो, तर 3 म्हणून सेव्ह होतो. सिमिलरली जी 8 बीट मशीन आहे त्यामध्ये 1 1 1 1 1 1 2 3 4 5 6 7 8. ओके, 8 बीट मशीन मध्ये बायनरी मधला हा लार्ज नंबर सेव्ह होऊ शकतो. हा लार्ज नंबर आहे म्हणजे किती झाला, हे बघा, हे जर नंबरची तुम्ही ऍडिशन केली तर हे नंबर्स किती आहे टोटल, 2:0 2:1 2:3 2:4 2:5 2:6 2:7 2:8. ओके, सॉरी 3 आणि 3 6 7 8, राईट. 2:0 पासून जर स्टार्ट केलं तर 1 2 3 4 5 6 7, 2:7 इथे येणार आहे. ओके, म्हणजे 2:7 आणि हा टोटल नंबर असे सर्व मिळून टोटल हा नंबर जो मॅक्झिमम तुम्ही सेव्ह करू शकता तो किती असतो ऍक्च्युली 2:8. पण आता तो जर साइन नंबर असेल, साइन नंबर म्हणजे काय, ज्यामध्ये प्लस आणि मायनस दोन्ही आहेत, तर मग ह्याचं परत डिव्हिजन होणार. याचं डिव्हिजन झाल्यानंतर 2:8 ला मग तुम्हाला 2 भागात डिवाइड करावं लागणार. मग 2:8 डिवायडेड बाय 2 किती आले, हे 2:7.
म्हणून मॅक्झिमम नंबर जो आपण सेव्ह करू शकतो 8 बीट मशीनला तो किती असतो, मायनस साईडला 2�7 असतो आणि प्लस साईडला 0 हा नंबर एक त्यात इन्व्हॉल्व होतो. ओके, म्हणजे प्लस साईडला 2�7 हा मॅक्झिमम नंबर आहे तो सेव्ह करू शकणारा, पण ते 0 इन्व्हॉल्व झाल्यामुळे मॅक्झिमम नंबर तो किती सेव्ह करू शकतो, तर जो मॅक्झिमम नंबर असेल तो असेल 2⁻⁻1 आणि निगेटिव्ह साईडचा जो मॅक्झिमम नंबर तो या इंटिजर टाइप मध्ये सेव्ह करू शकेल तो किती असेल, -2�7. ओके, सिमिलरली जर 16 बीट असेल तर त्या मॅक्झिमम नंबर तो किती असेल, तर निगेटिव्ह साईडचा नंबर असेल, साइन नंबर मध्ये निगेटिव्ह साईडचा नंबर सेव्ह करेल तो -2⁻16 आणि प्लस साईडचा नंबर तो किती सेव्ह करेल, तर 2⁻15 का, तर दोन्ही सॉरी 2⁻16 नाही हा 15, 2⁻15 का, तर आपण त्याला 2⁻16 ला 2 ने डिवाइड करणार आहोत आणि 2⁻16 ला 2 ने डिवाइड केल्यानंतर इथे 1 घातांक आहे, 1 पॉवर आहे, ती जर यामधून वजा केली तर इथे मॅक्झिमम नंबर किती, 2⁻15. निगेटिव्ह साईडचा झाला 2⁻15 आणि पॉझिटिव्ह साईडला तो टोटल 2⁻15 पर्यंत नंबर सेव्ह करेल, पण 0 एक नंबर त्यामध्ये ऑलरेडी त्यांनी धरलेला असतो, त्यामुळे 0 हा नंबर आपल्याला एक नंबर यातून वजा करावा लागतो, मग मॅक्झिमम नंबर तो किती सेव्ह करू शकतो पॉझिटिव्ह साईडचा, तर 2⁻15-1. हे झालं 16 बीट मशीनसाठी. 16 बीट म्हणजे किती झाले इथे आता 2 बाईट. इंटिजर हे 1 बाईट मध्ये असू शकतात, 2 बाईट मध्ये असू शकतात, पण बराच आता फ्लोटिंग पॉईंट ज्यावेळेस आपल्याला पॉईंट द्यायचो त्यावेळेस आपल्याला माहिती की इथे पुढे काय आहेत, परत डेसिमल पॉईंटच्या पुढे अजून काही नंबर आहेत, मग तुम्हाला तो नंबर डबल प्रिसिजन मध्ये पाहिजे की सिंगल प्रिसिजन मध्ये पाहिजे. सिंगल प्रिसिजन आणि डबल प्रिसिजनचे वेगवेगळे मिनिंग आहेत, ते मिनिंग मी तुम्हाला 1-2 मिनिटांमध्ये सांगते. की समजा आपल्याला सिंगल प्रिसिजन पाहिजे असेल, फ्लोटिंग पॉईंट सिंगल प्रिसिजन म्हणजे काय, तर त्यामध्ये सिंगल प्रिसिजन मध्ये पुढचे 6 डेसिमल पॉईंट पर्यंत नंबर घेतला जातो, म्हणजे हा जर नंबर असा असेल तर तो नंबर अशा पद्धतीने लिहिला जाईल. ओके, म्हणजे 6 डेसिमल पॉईंट पर्यंत नंबर लिहिला जाईल. आता आपण काय करतो बऱ्याच वेळेस की आपल्याकडे एखादा नंबर असतो 2.1 3 4 5 6 7 अशा प्रकारचा नंबर असतो, तर आपल्याला जर तो 2 डेसिमल पॉईंट पर्यंत नंबर हवा असेल तर आपण काय करतो, हा 7 आहे ना, म्हणजे 5 पेक्षा मोर आहे, तर मग त्याच्या आधीचा एक नंबर 1 ने वाढवायचा, तो किती झाला 7. परत हा 7 आहे तो 5 पेक्षा जास्त आहे, म्हणजे आधीचा नंबर परत 1 ने वाढणार, म्हणजे तो किती झाला 5 होता तर हा 6 होणार. परत आता हा नंबर 5 पेक्षा जास्त आहे तर मग हा नंबर किती होणार, 4 चा 5 होणार, आणि आपल्याला 2 डेसिमल पॉईंट पर्यंत पाहिजे ना, तर मग हा 5 आहे तर 5 किंवा 5 पेक्षा जास्त असेल तर हा नंबर कसा लिहिला जाईल 2.14. म्हणजे ज्या ज्या वेळेस तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचे त्यावेळेस कॉम्प्युटर काय करतो 2.14 असा नंबर येतो. पण जर तुम्हाला अॅक्युरेट कॅल्क्युलेशन हवे असतील तर मग 6 प्रिसिजन मध्ये हा काय करेल की पूर्ण जसाची तसा जो नंबर होता आपला तो जसाची तसा घेईल आणि मग कॅल्क्युलेशन फॉलो करेल, मग त्यामुळे अॅक्युरेसी काय असते, अॅक्युरेसी लेवल चांगली येते. हे झालं सिंगल प्रिसिजन साठी. सिंगल प्रिसिजन साठी हा काय करतो की 2 पॉइंटच्या पुढचे पॉइंट म्हणजे दशांश चिन्हाच्या पुढचे जे असतील ते 6 नंबर्स घेतो. सिमिलरली जर डबल प्रिसिजन असेल तर तो नंबर DOUBLE डबल असा लिहिला जातो, डबल म्हणून एक डिफाईन केला जातो. तर समजा मी हा नंबर असा डिफाईन केलाय की डबल एक्स, तर यावेळी एक्स मध्ये समजा तुम्ही जी व्हॅल्यू सेव्ह होणार आहे ती कशा पद्धतीने सेव्ह होते, तर एक्स मध्ये समजा तुम्ही 2 सेव्ह केलाय तर ती व्हॅल्यू 2.000 असा टोटल 14 डेसिमल पॉईंट पर्यंत ही व्हॅल्यू सेव्ह केली जाते. म्हणजे प्रिसिजन लेवल किती असेल याची, तर 14 ची असेल. ओके, डबल साठी, आणि फ्लोट मध्ये ती 6 पर्यंत असते. ठीक आहे, आता यानंतर कॅरेक्टर्स. तर कॅरेक्टर्स आपल्याला जे सेव्ह करावे लागतात ते 2 बाईट किंवा 4 बाईट मध्ये सेव्ह करावे लागतात. 2 बाईट म्हणजे किती आपण बघितलं, 1 बाईट म्हणजे 8, तर 2 बाईट म्हणजे किती असेल तर 16 बीट्स, किंवा 4 बाईट म्हणजे किती असतात ते, तर 64 म्हणजे किती 1 बाईट इज इक्वल टू 8 बीट, म्हणून 8 चौक 32 32 बीट्स. ओके, किंवा 8 बाईट कॅरेक्टर ज्यावेळेस तुम्ही सेव्ह करता ते 4 बाईट 8 बाईट मध्ये सेव्ह केले जातात. 8 बाईट म्हणजे किती, तर 64 बीट्स. ते मशीन असेल 64 बीट्स, टोटल 64 बीट्स असतील आणि ते कॅरेक्टर्स मध्ये त्या पद्धतीने तुम्ही सेव्ह करू शकता. ओके, हा झाला पॉइंट डाटा टाइप्स. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट पॉइंट बघणार आहोत की आपण लास्ट लेक्चर मध्ये कॉन्स्टंटचे वेगवेगळे प्रकार बघितले. त्यामध्ये आपण इंटिजर बघितलं, त्यानंतर कोणकोणत्या प्रकारचे कॉन्स्टंट्स असतात, न्यूमेरिकल कॉन्स्टंट्स असतात, कॅरेक्टर कॉन्स्टंट्स असतात, हे आपण बघितलेले आहे. त्याचबरोबर त्या टाइप मध्ये न सांगितलेला परंतु अजून एक प्रकारचा कॉन्स्टंट हा ऑलरेडी सी प्रोग्रामिंग मध्ये डिफाईन आहे,
सी लँग्वेज मध्ये. ओके, तर तो कोणता आहे, तर तो डाटा टाइप आहे बॅकस्लॅश कॅरेक्टर, सॉरी तो कॉन्स्टंट आहे बॅकस्लॅश कॅरेक्टर कॉन्स्टंट. बॅकस्लॅश कॅरेक्टर कॉन्स्टंट. बॅकस्लॅश कॅरेक्टर कॉन्स्टंट. आता बॅकस्लॅश कॅरेक्टर कॉन्स्टंट कशाला म्हणायचं, तर ज्यावेळी मी तुम्हाला काल सांगितलं की कॅरेक्टर कॉन्स्टंट मध्ये सिंगल कॅरेक्टर कॉन्स्टंट असेल, तर ज्यावेळी तुम्ही अशा प्रकारचा एखादा कॅरेक्टर सी प्रोग्रामिंग लिहित असताना लिहिता, त्यावेळेस त्याच्यामध्ये कुठला तरी नंबर असतो, त्याला काहीतरी मिनिंग आहे. ओके, यामध्ये काहीतरी नंबर सेव्ह होतो. सिमिलरली तुम्ही अशा पद्धतीने लिहित असाल ए, तर यामध्ये ऍक्च्युली ही स्ट्रिंग आहे. ए म्हणजे अशाच पद्धतीने लिहिला जाईल. किंवा तुम्ही जर लिहित असाल या ठिकाणी ऍपल, तर तो ऍपल म्हणूनच या स्ट्रिंग मध्ये म्हणजे डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये जसंची तसं तुम्हाला आउटपुटला दिसतो. तसंच ह्याचं ऍपल हा ऍपल म्हणून जशा प्रकारे छापला जातो, तसंच ए मध्ये ए ची काहीतरी व्हॅल्यू आहे जो कॉन्स्टंट म्हणून त्यामध्ये लिहिली जाईल. ओके, ही वर्ड मध्ये असेल तर ह्याचा जरी हे वर्ड मध्ये दिसत असेल तरी ह्याच्यासाठी काहीतरी न्यूमेरिकल व्हॅल्यू स्पेसिफाय केलेली आहे. तशाच पद्धतीने बॅकस्लॅश कॅरेक्टर कॉन्स्टंट म्हणजे काय, तर ज्यावेळी तुम्ही अशा प्रकारे बॅकस्लॅश यन, ओके बॅकस्लॅश यन, सॉरी फॉरवर्ड स्लॅश लिहिली मी, बॅकस्लॅश यन अशा पद्धतीने लिहिता, तर ह्याचा मिनिंग कॉम्प्युटरसाठी काय असतो, तर बॅकस्लॅश बॅक साइडनी बॅकस्लॅश यनचा मिनिंग कॉम्प्युटरसाठी असतो की न्यू लाईन घ्या. म्हणजे आता समजा आपण कुठला तरी डाटा त्यामध्ये देऊ, इथे लिहित असो आपण की वर्ल्ड, ओके वर्ल्ड अशा पद्धतीने लिहिलं आणि पुढे तुम्ही लिहिलं की बॅकस्लॅश यन, तर याचा मिनिंग काय होतं की वर्ल्ड हा शब्द टाईप झाल्याच्या नंतर बॅकस्लॅश यन काय करेल की तो नेक्स्ट लाईनला नेऊन ठेवेल. म्हणजे बॅकस्लॅश यन याची व्हॅल्यू कॉम्प्युटरसाठी नेहमी ठरलेली. हा बॅकस्लॅश यन हा याच्यामध्ये छापला जाणार नाही कुठल्याच प्रकारे, कारण याला मिनिंग आहे सी लँग्वेज मध्ये काहीतरी. तो मिनिंग काय आहे की या पुढची जी व्हॅल्यू असेल, यापुढे काही जे तुम्ही लिहिलेलं असेल पुढच्या लाईनला, समजा प्रिंटएफ मध्ये वर्ड लिहिलं असेल आणि इथं जर तुम्ही लिहिलं की हाय हाय असं लिहिलं, तर काय होईल की ज्यावेळी तुम्ही याचं आउटपुट बघाल तर ते आउटपुट अशा पद्धतीने दिसेल वर्ड आणि मग हाय नेक्स्ट लाईनला गेलेला दिसेल. ओके, हाय नेक्स्ट लाईनला, समजा इथून तुमचा पॅराग्राफ आहे तर इथून हाय नेक्स्ट लाईनला दिसेल तुम्हाला गेलेला. म्हणजे पुढे इथे स्पेस बार अजिबात नसणार ना, इथे कुठेही स्पेस नसणार आहे. व डब्ल्यूच्या खालीच लगेच काय असेल, हाय असेल, ते त्याच्या पुढे लिहिलेलं नसेल. तेच जर इथे मी बॅकस्लॅश यन असं जर लिहिलेलं नसतं, वर्ड लिहिलेलं असतं प्रिंटएफ मध्ये आणि हाय लिहिलेलं असतं, ते हाय इथे न येता डायरेक्टली पुढे याला जोडून आला असतो हाय. ओके, वर्ड हाय, कारण पुढे आपण नवीन लाईन दिलेली नाही. सिमिलरली जर तुम्ही बॅकस्लॅश टी, ओके, तर टीचा मिनिंग काय होतं, इथे टॅब, हॉरिझॉन्टल टॅब, म्हणजे बॅकस्लॅश टी जर तुम्ही इथे टाकला तर याचा मिनिंग होतो की मध्ये टॅबला जेवढे स्पेस असतात तेवढे दिले जातील आणि इथे पुढे डायरेक्टली तुम्ही जरी नेक्स्ट लाईनला लिहिलेलं असेल, हे प्रिंट वर्ड हॅश टी लिहिलं असेल आणि खाली परत प्रिंटएफ हाय दिलेला असेल, ओके, तर याचा मिनिंग काय असेल की वर्डच्या पुढे हाय टाकला जाईल. ओके, म्हणजे आउटपुट तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल. सिमिलरली समजा तुम्ही इथे बॅकस्लॅश व्ही लिहिला तर ह्याचा मिनिंग असतो व्हर्टिकल टॅब. व्हर्टिकल टॅब म्हणजे काय, आता न्यू लाईनला गेल्यानंतर काय होणार होतं की इथे हाय येणार होता. ओके, आता जर तुम्ही व्हर्टिकल टॅब टाकला, प्रिंटएफ लिहिलं वर्ड बॅकस्लॅश व्ही आणि परत नेक्स्ट लाईनला हाय लिहिलं, तर याचा मिनिंग असतो की व्हर्टिकल टॅब म्हणजे काय, तर व्हर्टिकली हा नेक्स्ट टॅबला जाणार आहे. म्हणजे बरोबर टॅब मध्ये जेवढं मिनिंग असेल तेवढं यामध्ये जाईल आणि मग हाय लिहिला जाईल. ओके, टॅब देऊन हाय लिहिला जाईल. ठीक आहे, अशाच प्रकारचे बरेचसे कॅरेक्टर आहेत की त्यामध्ये अजून एक कॅरेक्टर आहे की बॅकस्लॅश ए जर तुम्ही इथे टाकला तर बॅकस्लॅश ए चा मिनिंग असतो की याच्यानंतर बीप वाजेल, वर्ड झाल्याच्या नंतर एक छोटासा ट्यून वाजेल बीप आणि मग त्याच्यानंतर इथे लिहिलेलं असेल हाय. ओके, पुढे लिहिलेलं असेल हाय, कारण न्यू लाईन वगैरे आपण काहीच यूज करत नाहीये. मात्र जर तुम्ही इथे बॅकस्लॅश ए आणि बॅकस्लॅश न्यू यन अशा पद्धतीने जर लिहिलं तर मात्र मग इथे येईल की वर्ड, इथे बीप वाजेल आणि लगेच इथे नेक्स्ट लाईनलाच लगेच राहील हाय अशा पद्धतीने लिहिलं जाईल. ओके, ह्या अशा प्रकारचे वेगवेगळे बॅकस्लॅश कॅरेक्टर वापरून बॅकस्लॅश कॅरेक्टर कॉन्स्टंट यूज केले जातात की ज्याचा मिनिंग सी लँग्वेज साठी ठरलेला आहे. ओके, आता आपण नेक्स्ट टाईप बघणार आहोत की व्हेरिएबल जे आहे त्याचं डिक्लरेशन ऍक्च्युली कशा प्रकारे केलं जातं.
आता मी बोलता बोलता ज्यावेळेस तुम्हाला डाटा टाईप मी तुम्हाला सांगितले त्यावेळेस मी बऱ्यापैकी हा पॉइंट जो आहे एक्सप्लेन केलेला आहे. तरी देखील परत एकदा आपण हे सांगणार आहोत की व्हेरिएबल डिक्लेरेशन कशा पद्धतीने केले जातात. व्हेरिएबल डिक्लेरेशन त्यामध्ये सगळ्यात पहिला ओके, व्हेरिएबल डिक्लेरेशन मध्ये सगळ्यात पहिला पॉइंट आहे प्रायमरी टाईप डिक्लेरेशन. ऍक्च्युली व्हेरिएबल डिक्लेरेशन मध्ये काय काय महत्वाचं आहे तर व्हेरिएबल डिक्लेरेशन मध्ये सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे की जो डाटा टाईप आपण टाकणार आहोत तो ऍक्च्युली कोणत्या प्रकारचा आहे. म्हणजे इनपुट करणारा डाटा मी तुम्हाला सांगितलं की तो इंटिजर टाईप पाहिजे तुम्हाला की फ्लोटिंग पॉइंट आहे की नेमकी कशा कॅरेक्टर आहे की नेमकी काय आहे हे एक्सप्लेन करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर त्याची व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू काय आहे ते तुम्हाला डाटा टाईप मध्ये डोक्यात ठेवून म्हणजे ह्या गोष्टी लक्षात ठेवून की त्याची व्हॅल्यू काय असणार आहे, त्याचा टाईप काय असणार आहे आणि त्याला तुम्हाला ऍड्रेस करताना तो कुठे यूज करायचा आहे म्हणजे फॉर्म्युलामध्ये कुठे यूज करायचा आहे या गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं असतं. आता ज्यावेळेस तुम्ही व्हेरिएबल्स लिहिणार आहात किंवा व्हेरिएबलचा यूज करणार आहात त्यावेळी सगळ्यात आधी महत्वाचं की डाटा टाईप लिहिणं का गरजेचं असतं की व्हेरिएबल्स बरेचसे जे असतात की समजा एक्स असेल वाय असेल हे व्हेरिएबल्स त्या कॉम्प्युटरला जर माहीत नसतील की हा व्हेरिएबल काय आहे तर मग कॉम्प्युटर एरर दाखवू शकतो किंवा मग एक्स ची व्हॅल्यू इंटिजरच्या फॉर्ममध्ये घ्यायची आहे की फ्लोटच्या व्हॅल्यू फॉर्ममध्ये घ्यायची आहे हे कॉम्प्युटरच्या लक्षात येत नाही. मग त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागतं की तिथे तुम्हाला तो एरर येऊ नये की हा एक्सप्लेन केलेला व्हेरिएबल नाहीये मग याची व्हॅल्यू कॉम्प्युटर मध्ये सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये पण दिलेली नसेल तर त्याची व्हॅल्यू बाय डिफॉल्ट कॉम्प्युटर कुठल्याही पद्धतीने घेऊ शकतो किंवा मग डायरेक्टली तुम्हाला एरर दाखवू शकतो की दिस इज नॉट अ डिफाईन्ड सिम्बॉल. ओके, तर असं घडू नये म्हणून काय करावं लागतं की आपल्याला ऑलरेडी कॉम्प्युटरला तो जो सिम्बॉल जो व्हेरिएबल्स आपण यूज करणार आहोत जेवढे व्हेरिएबल्स आपण यूज करणार आहोत ते व्हेरिएबल्स अगोदरच आपल्याला कॉम्प्युटरला किंवा सी लँग्वेज मध्ये ते डिफाईन करावे लागतात. ओके, मग त्याचे वेगवेगळे टाईप आहेत. आता डिफाईन करण्याबरोबर दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की अजून दुसरा पर्पज काय आहे डिक्लेरेशनचा तर एकदा तो व्हेरिएबल डिक्लेअर केला तर कॉम्प्युटरला म्हणजे त्या मशीनला आधीच कळतं की ह्यामध्ये जो डाटा स्टोअर होणार आहे तो कोणत्या टाईपचा आहे. म्हणजे आता व्हेरिएबल्स आपण एक्सप्लेन केले, कोणकोणते व्हेरिएबल्स आपण एक्सप्लेन केले कॉम्प्युटरला एक्स आणि वाय. तर मग आता ज्यावेळेस तुम्ही एक्सप्लेन करा तुम्ही स्टेटमेंट कशा पद्धतीने लिहाल INT मध्ये स्पेस देणार एक्स वाय आणि सेमिकॉलन. ओके, तर मग कॉम्प्युटरला सी प्रोग्रामिंग मध्ये ऑलरेडी माहिती झाली आहे की कॉम्प्युटर सी प्रोग्राम लिहित असताना हे व्हेरिएबल्स यूज होणार आहेत. कोणकोणते एक्स आणि वाय म्हणजे दोन व्हेरिएबल्स आपण यूज करणार आहोत. आता हे व्हेरिएबल जे यूज करणार आहोत ते व्हेरिएबल्स मध्ये कोणती व्हॅल्यू स्टोअर होणार आहे हे पण कॉम्प्युटरला ऑलरेडीच कळलंय. कोणती व्हॅल्यू स्टोअर होईल यामध्ये तर इंटिजर टाईप. मग जर एक्सला तुम्ही एक्सची व्हॅल्यू चुकून समजा पुढे काहीतरी फॉर्म्युला दिलेला आहे अशा पद्धतीने 3.1 इंटू 1 ही व्हॅल्यू कोणती आहे 3.1 इंटू 1 कोणती व्हॅल्यू आली बघा राईट साईडला 3.1 इंटू 1 काय व्हॅल्यू आली आहे तर 3.1 आली आहे. पण मग कॉम्प्युटर एक्स माहिती आहे कॉम्प्युटरला काय आहे तो इंटिजर आहे तर मग कॉम्प्युटर 3.1 व्हॅल्यू घेणार नाही त्याची. तो व्हॅल्यू घेताना किती घेईल एक्स मध्ये फक्त 3 ही व्हॅल्यू तो स्टोअर करेल. त्याच्यापैकी जो इंटिजर असेल तीच व्हॅल्यू फक्त कॉम्प्युटर स्टोअर करणार आहे. हा फायदा असतो की इंटिजर आहे की फ्लोट आहे ह्या गोष्टी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन कराव्या लागतात. आता डाटा टाईप जे आहेत तर ते प्रायमरी मध्ये आपण बघितलं डाटा टाइप्स कोणकोणत्या प्रकारचे आहेत. त्यामध्ये इंट असेल फ्लोट असेल किंवा डबल असेल किंवा त्यामध्ये कॅरेक्टर असेल किंवा टेक्स्ट असेल. आता टेक्स्ट हा एक डाटा टाइप आहे. टेक्स्ट म्हणजे काय तर समजा तुम्ही असं देत असाल टेक्स्ट ओके आणि टेक्स्टच्या पुढे बऱ्याच वेळेस काय केलं जातं तर ब्रॅकेट जे आहे स्क्वेअर ब्रॅकेटचा यूज केला जातो आणि स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये पुढे जर इथे लिहिलेलं असेल 100 म्हणजे स्पेस टेक्स्ट स्पेस आणि 100 दिलेलं असेल तर याचा मिनिंग काय होतो तर याच्यामध्ये 100 व्हॅल्यू ज्या आहेत त्या एका लाईन मध्ये आपण सेव्ह करणार आहोत. उदाहरणार्थ आपण एखाद्या रोची व्हॅल्यू देतोय ओके तर किती व्हॅल्यूज आहेत त्या टेक्स्ट मध्ये 100 व्हॅल्यू आहे. किती 100 व्हॅल्यू आहे ओके किंवा त्या टेक्स्टची व्हॅल्यू जी आहे ती 100 त्यामध्ये स्टोअर होणार आहे. ठीक आहे. आता याचबरोबर इंटिजरचे पण काही प्रकार पडतात. इंटिजर हे कोणकोणत्या प्रकारचे असतात तर त्यामध्ये आहे शॉर्ट इंटिजर नंतर लार्ज इंटिजर
किंवा ऑर्डिनरी म्हणूया 2 नंबरला, ऑर्डिनरी किंवा मीडियम, ऑर्डिनरी इंटिजर आणि पुढचा आहे लार्ज इंटिजर. ओके. आता ऑर्डिनरी, लार्ज आणि शॉर्ट काय प्रकार आहे, तर समजा इंटिजर तुम्ही छोटा यूज करणार आहात, म्हणजे शॉर्ट इंटिजर जर यूज करणार आहात तर शॉर्ट इंटिजर किती टाईपचा असतो, तर तो असतो 2 बाईटचा. 2 बाईट. ओके. 2 बाईट म्हणजे किती बीट मी तुम्हाला सांगितलं, 2 बाईट म्हणजे 16 बीट. 2 बाईट म्हणजे 16 बीट. म्हणजे मॅक्झिमम नंबर जो याच्यामध्ये सेव्ह होऊ शकणार आहे तो किती आहे तुम्हाला सांगितलं. जर साइन असेल तर -2^15 असेल आणि प्लस इंटिजर कोणता असेल 2^15 - 1. ओके. हा एवढा लार्ज नंबर पॉझिटिव्ह आणि एवढा निगेटिव्ह लार्ज नंबर यामध्ये सेव्ह होऊ शकेल. जर ऑर्डिनरी असेल तर तो किती असतो, तर तो असतो 4 बाईटचा. 4 बाईट म्हणजे किती, तर आता हे झाले 32 बीट. ओके. 32 बीट. तर यामध्ये मॅक्झिमम नंबर किती सेव्ह होणार आहे, साईन असेल तर -2^13 निगेटिव्ह साईडचा आणि पॉझिटिव्ह साईडचा -2^31 आणि प्लस असेल तर -2^31 -1. अनसाइन असेल तर मग प्रश्नच येत नाही. अनसाइन असेल तर इथे आपण असं लिहू शकतो की 2 जो मॅक्झिमम नंबर असेल तो किती असेल, तर 2^32. ओके. म्हणजे 2^16 याच्या दुप्पट नंबर सेव्ह होईल. 2^16 मॅक्झिमम नंबर जो असेल तो 2^16 आणि एक 0 असतो म्हणून याच्यात तुम्ही लिहू शकता की 2^16 - 1. ओके. ठीक आहे. लार्ज इंटिजर असेल तर त्याची व्हॅल्यू किती असते, तर जो लार्ज इंटिजर असेल तर तो असतो 8 बाईट. 8 बाईट. 8 बाईट म्हणजे किती झाले आता हे 64 बीट. 64 बीट म्हणजे इथे तुम्ही लिहू शकता की लार्ज नंबर जो असेल निगेटिव्ह लार्ज नंबर किती मोठा सेव्ह होऊ शकतो याच्यामध्ये, तर -2^63 एवढा लार्ज निगेटिव्ह नंबर यामध्ये सेव्ह होऊ शकतो. 2^63 केल्यानंतर जो नंबर येणार आहे मायनस साईडचा तो नंबर याच्यामध्ये सेव्ह होऊ शकतो. इतका मोठा नंबर याच्यामध्ये सेव्ह होऊ शकतो. आणि 2^63 - 1 हा जो नंबर आहे पॉझिटिव्ह साईडचा एवढा मोठा नंबर त्यामध्ये सेव्ह होऊ शकतो. आता याचा मिनिंग काय झाला, तर तुम्ही छोटे छोटे कॅल्क्युलेटर जर बघितले असतील तर एक साधा कॅल्क्युलेटर जर तुम्ही घेतला तर साध्या कॅल्क्युलेटर मध्ये बऱ्याच वेळेस काय होतं की तुम्ही अशा प्रकारचा जर गुणाकार केला, ओके, तर मग कधी कधी छोटा कॅल्क्युलेटर असेल तर डायरेक्ट सांगतो सिंटेक्स एरर. सिंटेक्स एरर का सांगतो, कारण एवढा मोठा नंबर त्यामध्ये सेव्ह होऊ शकत नाही. तेच तुम्ही सायंटिफिक कॅल्क्युलेटर घेतलं तर याचा गुणाकार काय होईल, तो समजा आता सोपा गुणाकार घेतला आपण, ओके, तर मग 1 2 3 4 5 6 7 तर त्यामध्ये लगेच काय सांगतं की e + 7 आणि 2. ओके. 2e+7 म्हणजे याचा अर्थ काय झाला 2 × 10⁻7 हा याचा मिनिंग झाला. मग 2 × 10⁻7 हा नंबर मात्र सायंटिफिक कॅल्क्युलेटर मध्ये तुम्हाला दाखवलं जाईल. पण जर सायंटिफिक कॅल्क्युलेटर नसेल तर छोटे छोटे आपले साधारण खेळण्यातले जे कॅल्क्युलेटर असतात त्यामध्ये मात्र हा लगेच सिंटेक्स एरर दाखवेल. हा त्याचा मिनिंग असतो की किती छोटा नंबर याच्यामध्ये सेव्ह होऊ शकतो आणि किती मोठा नंबर त्या कॉम्प्युटरमध्ये सेव्ह होऊ शकतो. ओके. आता याच्या व्यतिरिक्त व्हेरिएबल्स आपण डिफाईन कसं करायचं हे बघितलं, पण व्हेरिएबल्स डिक्लेरेशन करत असताना आपण व्हेरिएबल्स मध्ये कॉन्स्टंट व्हॅल्यू पण डिक्लेअर करू शकतो. म्हणजे डिफाइनिंग कॉन्स्टंट्स हा पुढचा पॉइंट आहे की डिफाइनिंग कॉन्स्टंट्स. डिफाइनिंग कॉन्स्टंट म्हणजे कॉन्स्टंट व्हॅल्यू कशा डिफाइन करायच्या व्हेरिएबल मध्ये, तर ते डिफाइन करत असताना फक्त काय करायचं INT. आणि समजा मला सुरुवातीला सांगायचं आहे की माझं व्हॅल्यू जी आहे ती कोणती आहे, तर A आहे आणि A व्हॅल्यू मध्ये मला किती व्हॅल्यू सेव्ह करायची आहे, 3 व्हॅल्यू सेव्ह करायची आहे. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी मी A चा वापर करणार आहे, खाली मी जेवढे फॉर्म्युले यूज करणार आहे त्या प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू किती असणार आहे, A = 3 आणि पुढे काय येणार आहे, तर सेमीकॉलन येणार आहे. ओके. सिमिलरली समजा तुम्हाला इंट च्या ऐवजी तुम्ही फ्लोट यूज करायचा असेल तर तुम्ही काय लिहिणार, FLOAT फ्लोट आणि दुसरा कोणता पण असेल y त्याची व्हॅल्यू तुम्हाला सेव्ह करायची असेल 1.2 तर ती व्हॅल्यू तुम्ही सेव्ह करू शकता आणि सेमीकॉलन द्यायचा. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी y आता तुमचा फॉर्म्युलामध्ये यूज होणार आहे त्या त्या ठिकाणी हा व्हॅल्यू काय घेणार आहे, प्रत्येक वेळेस y ची 1.2 घेणार आहे. ओके. आणि पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की जरी आपण हे व्हेरिएबल्स डिफाइन केले असेल तर ह्या व्हॅल्यू कोणत्या असतात की नेहमी राईट साइडच्या व्हॅल्यू असतात. म्हणजे आता समजा मी असं लिहिलं इथे की x = 3.2 × 4. ओके. तर मग x मध्ये कोणती व्हॅल्यू सेव्ह होते, 3.2 × 4 ची व्हॅल्यू सेव्ह होते. आता मी जर असं लिहिलं x = a
तर एक्स मध्ये कोणती व्हॅल्यू सेव्ह होणार आहे? एक्स मध्ये व्हॅल्यू सेव्ह होणार आहे 3 अशी. ओके, एक्स इज इक्वल टू ए लिहिलं तर एक्स मध्ये कोणती व्हॅल्यू सेव्ह होणार आहे? 3 होणार आहे. पण जर मी ए इज इक्वल टू 3 डिफाईन केलंय आणि त्यानंतर मी असं प्रकारचं माझं इक्वेशन आलं काय, एक्स इज इक्वल टू 3.4 इंटू ए. तर ए किती आहे माझा? 3. मग एक्स मध्ये माझी कोणती व्हॅल्यू सेव्ह झाली? 3.4 इंटू 3 विच इज इक्वल टू कोणती व्हॅल्यू सेव्ह होईल? 3 चौक 12 आणि 3 त्रिक 9 आणि कॅरी 1 म्हणजे 10. ओके, म्हणजे एक्स मध्ये कोणती व्हॅल्यू सेव्ह होणार आहे? 3.4 आणि मल्टिप्लाइड बाय जर 3 केलं तर त्यामुळे 1.2 व्हॅल्यू सेव्ह होणार आहे. ओके, 1.2 व्हॅल्यू सेव्ह होईल. आणि जर मी परत असं लिहिलं ए इज इक्वल टू एक्स, जर मी असं लिहिलं तर ए इज इक्वल टू 3 ची व्हॅल्यू जी आहे ती निघून जाईल. ए लेफ्ट साइडला आलाय. आता एक्स ची जी पण व्हॅल्यू असेल ती याच्यामध्ये सेव्ह होईल. म्हणजे ती आता किती सेव्ह होईल? यानंतरची स्टेप असेल तर यामध्ये 12.4 ही व्हॅल्यू ए मध्ये आता सेव्ह होणार आहे. असं होऊ शकतं. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही कॉन्स्टंट देखील डिफाईन करू शकता. आता कॉन्स्टंट डिफाईन करतानाच बऱ्याच वेळेस आपल्याला काय होतं की सिम्बॉलिक कॉन्स्टंट आहेत ते पण डिफाइन करतो. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे की एच असेल, एच काय आहे तर प्लँक्स कॉन्स्टंट आहे. प्लँक कॉन्स्टंटची जी व्हॅल्यू असेल ती आपल्याला फॉर्म्युला सॉल्व्ह करत असताना समजा आपल्याला ती व्हॅल्यू सेव्ह करायची असेल. ओके, किंवा दुसरा एखादा कॉन्स्टंट असेल की जो आपण म्हणूयात ई आहे. ई म्हणजे काय आहे तर चार्ज आहे. तर चार्जची व्हॅल्यू आपल्याला सेव्ह करायची असेल तर आपल्याला माहिती चार्जची व्हॅल्यू किती आहे? 1.6 इंटू 10⁻⁹ कुलोम. तर ही व्हॅल्यू आपल्याला सेव्ह करायची असेल तर अशा वेळेस काय करावं लागतं की हे जे सिम्बॉलिक कॉन्स्टंट्स आहेत हे सिम्बॉलिक कॉन्स्टंट्स ज्या वेळेस तुम्हाला त्यांची व्हॅल्यू सेव्ह करायची आहे त्यावेळेस ती सेव्ह करताना तुम्हाला प्रत्येक वेळेस असं हॅश वापरायचा. त्यानंतर हॅश नंतर लगेचच काय लिहायचं? डिफाईन. ओके, आपण डिफाईन करतोय, कोणता कॉन्स्टंट डिफाईन करतोय त्याचा स्पेस द्यायचा. आणि समजा जो पण कॉन्स्टंट असेल, कोणता कॉन्स्टंट आपल्याला डिफाईन करायचा, पाय डिफाईन करायचा असेल तर तो पाय डिफाईन करायचा आणि त्याची व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू काय असेल? 3.14. ओके, किंवा काय जी तुम्ही पूर्णही लिहू शकता 3.14, 159 अशाही प्रकारचे ती व्हॅल्यू तुम्ही त्या ठिकाणी एक्सप्लेन करू शकता. आता हे जे सिम्बॉलिक कॉन्स्टंट्स आहेत याला कॉन्स्टंट आयडेंटिफायर असे म्हटलं जातं. कॉन्स्टंट आयडेंटिफायर म्हणजे आता तुम्हाला एच डिफाईन करायचं असेल तर मग तुम्ही काय करणार? इथे हॅश लिहिणार. डिफाईन एच ची व्हॅल्यू तुम्ही डिफाईन करता. एच म्हणजे काय आहे आपला? तर प्लँक्स कॉन्स्टंट आहे. तर बऱ्याच वेळेस काय केलं जातं की जे पण कॉन्स्टंट्स जे ऑलरेडी फिजिक्स मध्ये किंवा मॅथमॅटिक्स मध्ये यूज केलेले आहेत ते कॉन्स्टंट तुम्ही इथे एक्सप्लेन करता. ते लिहिताना बऱ्याच वेळेस ते कॅपिटल्स मध्ये लिहिले जातात. अदरवाईज तुम्ही तो स्मॉल मध्ये लिहू शकता. परंतु एक कन्व्हेन्शन म्हणून हे कॅपिटल मध्ये लिहिलं जातं. एच ची व्हॅल्यू जी असेल ती तुम्ही पुढे लिहू शकता. आता सिम्बॉलिक नेम जे आहेत ते सिम्बॉलिक नेम्स किंवा हे पाय आहे किंवा चार्ज आहे हे सिम्बॉलिक नेम जे आहेत त्याला आपण काय म्हणणार आहोत? मग एकदा डिफाईन केल्यानंतर त्याला काय म्हणणार आहोत? तर कॉन्स्टंट्स आयडेंटिफायर असं आपण त्याला म्हणणार आहोत. आता याच्यासाठी रूल कोणकोणते आहेत? ज्यावेळेस कॉन्स्टंट तुम्ही यूज करणार आहात त्याच्यासाठी सगळ्यात पहिला रूल आहे की कॉन्स्टंट ज्यावेळेस तुम्ही डिफाईन करता त्या प्रोग्राम मध्ये त्यावेळेस त्या कॉन्स्टंटची सुरुवात नेहमी कशाने झाली पाहिजे? तर हॅशने झाली पाहिजे. हॅश झाल्यानंतर कुठलाही स्पेस न मारता दुसरा रूल असा आहे की कुठलाही स्पेस न देता लगेच कोणता वर्ड आला पाहिजे? डिफाईन. कारण तुम्ही पाय हा डिफाईन करताय त्या ठिकाणी. आणि तिसरा रूल असा आहे की एकदा तुम्ही जर हा कॉन्स्टंट या ठिकाणी यूज करताय तर हा एच परत तुम्ही कुठलाही व्हेरिएबल म्हणून यूज करू शकत नाही. तो एक कॉन्स्टंट आहे मग तो तुम्ही व्हेरिएबल म्हणून यूज करू शकणार नाही. प्रोग्राम मध्ये तुम्हाला तो नेहमी कॉन्स्टंट म्हणूनच यूज करावा लागेल. तुम्ही त्याच्यामध्ये इतर तिसरी व्हॅल्यू सेव्ह करू शकत नाही. याचं सेम मिनिंग आता मी जसं तुम्हाला सांगितलं की ए इज इक्वल टू 3 तुम्ही इंट मध्ये डिफाईन केला आणि मग जर तुम्ही ए इज इक्वल टू एक्स पुट केला तर ए मध्ये एक्स ची व्हॅल्यू सेव्ह होऊ शकते. जी पण एक्स ची व्हॅल्यू आलेली असेल समजा इथे कोणता तरी फॉर्म्युला तुम्ही पुट केला आणि एक्स हा व्हेरिएबल म्हणून इंटिजर आहे एक अशा पद्धतीने सांगितलं, नंतर एक्स ची एखाद्या फॉर्म्युल्यावरून व्हॅल्यू काढली तर ती व्हॅल्यू ए मध्ये सेव्ह होऊ शकते. पण जर तुम्ही डिफाईन केला आणि इथे तुम्ही एक्स ची व्हॅल्यू आता ए डिफाईन केला तुम्ही आणि त्याची व्हॅल्यू तुम्ही दिली किती आहे? ती 3 आहे. तर मग अशा वेळेस मात्र तुम्ही इथं ए इज इक्वल टू एक्स अशा प्रकारचं स्टेटमेंट यूज करू शकत नाही. काय यूज करू शकत नाही? कारण ए हा तुमचा कॉन्स्टंट आहे मग तुम्ही त्याला कुठल्याही व्हेरिएबलची व्हॅल्यू देऊ शकत नाही. एकदा तो डिफाईन झाला की झाला, मग त्याचं तिथे तुम्ही त्याला दुसरी कोणतीही व्हॅल्यू देऊ शकत नाही. हा त्याचा रूल आहे. ठीक आहे. त्यानंतर काय तर डिफाईन स्टेटमेंट नंतर डिफाईनचं जे स्टेटमेंट आहे हॅशने सुरू होणार ते प्रत्येक वेळेस
त्यामध्ये एंड होताना सेमिकॉलनची गरज नसते, म्हणजे तुम्ही इथे सेमिकॉलन यूज करू शकत नाही. ओके, जसं आपण बघितलं की सी प्रोग्रामिंग लिहिताना ओपनिंग ब्रेसेस आणि क्लोज ब्रेसेस मध्ये तुम्ही मध्ये जेवढे पण स्टेटमेंट वापरणार आहात त्या स्टेटमेंटच्या शेवटी तुम्ही सेमिकॉलन देता, तसं या ठिकाणी मात्र डिफाईन केल्यानंतर हॅश डिफाईन केल्यानंतर तुम्ही इथे सेमिकॉलन वापरणार नाही. हा त्याचा रूल आहे. त्यानंतर सिम्बॉलिक नेम्स आर नॉट डिक्लेअर फॉर डाटा टाइप्स. एकदा तुम्ही सिम्बॉलिक नेम दिले तर मग याला तुम्हाला डिक्लेअर करायची गरज नाही की ही इंट आहे की फ्लोट आहे की काय आहे, असं तुम्हाला काहीही द्यायची गरज नाही. त्याचा कुठलाही डाटा टाइप तुम्हाला परत देता येत नाही. तुम्ही परत इथे एक्सप्लेन करू शकत नाही की इंट पाय किंवा फ्लोट पाय असं तुम्ही देऊ शकत नाही. तुम्ही त्याला डिफाईन केलं नाही की पायची ही व्हॅल्यू आहे, मग तुम्ही त्याचा परत इथे डाटा टाइप सांगायचा नाही. कोणता डाटा टाइप आहे तो सांगायचा नाही. तो ऑलरेडी इथे त्याची ही व्हॅल्यू सेव्ह झालेली असेल. ती डेसिमल मध्ये असेल, इंटिजर मध्ये असेल, काय जी असेल ती व्हॅल्यू ऑलरेडी तिथे सेव्ह झालेली असेल. अशा प्रकारे आपण कॉन्स्टंट जे आहेत ते डिफाईन देखील करू शकतो किंवा डायरेक्टली त्याचा युजही करू शकतो सी प्रोग्रामिंग मध्ये. ओके, हे वेगवेगळे टॉपिक्स आज आपण बघितलेले आहेत. त्यामध्ये आपण बॅकस्लॅश कॅरेक्टर बघितलं, व्हेरिएबल डिक्लेरेशन कसं होतं हे बघितलं, डाटा टाइप्स कशा प्रकारचे असतात हे बघितलं, कॉन्स्टंट्स कसे डिफाईन करायचे हे बघितलं. सिम्बॉलिक कॉन्स्टंट असतील तर ते सिम्बॉलिक कॉन्स्टंट्स डिफाईन करताना कोणकोणते रूल्स आहेत ह्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला सी प्रोग्राम लिहित असताना यूज करायचे. ओके, ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूयात.